7 वर्षापूर्वी अतुल कुमार आणि दामिनी यांच्या प्रेमाला बहर आला. दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडाले. मात्र या प्रेमाला दोघांच्याही कुटुंबाचा विरोध होता. पण त्या दोघांनी एकत्र जगण्याची मरण्याची शपथच घेतली होती. सर्वांच्या विरोधाची पर्वा न करता एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि त्या दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला. काळ पुढे सरकत गेला आणि दोघांनी मिळून आपल्या संसाराची घडी बसवली. हस्तिनापूरमध्ये त्यांनी भाड्याने घर घेतलं. उदरनिर्वाहासाठी दोघांनी मिळून घरामध्येच एक लहान बालवाडी सुरू केली. परिसरातील लहान मुलांना आणण्या नेण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. हळूहळू बालवाडीचा विस्तार झाला. या नवरा बायकोने एक शाळा उभी केली. येथे इंग्रजी माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जाऊ लागले. शाळेचा लौकिक वाढत गेला. मुलांची संख्या वाढत गेली. अगदी लांबचे मुले देखील शाळेत येऊ लागले. तेव्हा या लहान मुलांना आणण्यासाठी एक वाहन घ्यावे असा विचार नवरा आतुरने केला. दामिनीने देखील त्याला समर्थन दिलं. पण नवीन वाहन विकत घेण्याऐवजी भाड्याने घेण्याचे ठरले. ते वाहन पाहत असताना तुषार हा अतुलच्या संपर्कात आला. त्याचे वाहन होते. तो स्वतः ड्रायव्हर म्हणून काम करत होता. मुलांकडून फी आकारणी संस्था म्हणजे अतुल ठरवत असायचा. त्याचप्रमाणे तुषार मुलांना शाळेत आणणे आणि सोडण्याचे काम तो करू लागला. तो रोज सकाळी आणि संध्याकाळीच येत असायचा. तो शाळेत आला की काही वेळा थांबत असायचा. बहुतेकदा अतुल अनेकदा काही ना काही कामामध्ये व्यस्त असायचा. घर आणि शाळा एकत्रच होती आणि दामिनी ही शाळेचा कारभार बघत होती. ती नेहमी शाळा आणि परिसरामध्ये असायची. अतुल कामात असताना तुषार तिच्यासोबत बोलू लागला. दोघांचा नेहमीच संपर्क येऊ लागला. अतुलचे ध्येय मोठे होते. त्याला शाळा मोठी करायची होती. त्यासाठी तो दिवस रात्र मेहनत घेत होता. दुसरीकडे ड्रायव्हर तुषार रिकामाच होता. मुलांना शाळेत आणून सोडायचे आणि संध्याकाळी घरी नेऊन सोडायचे इतकेच त्याचे काम होते. दिवसभर तो रिकामाच असायचा आणि दामिनीच्या मागे पुढे तो घुटमळ करायचा. ती त्याला शाळेतील कामे सांगू लागली. तो न कुरकरता ती सांगेल ते काम करू लागला. दोघांतील बोलणे वाढत गेले. फोनवर कॉल आणि चॅटिंग देखील वाढले. त्याच्या प्रत्येक मेसेजला ती आता उत्तरे देऊ लागली. दोघांतील घसट इतकी वाढली की दोघांनाही आता एकमेकांशिवाय करमत नव्हतं. ती बाहेर जाताना आता ड्रायव्हर तुषारला सोबत घेऊन जाऊ लागली. ती म्हणत असायची, तुला हे काम ज्यादा लागले हे माहीत आहे, पण काय करू, माझा नवरा कामात असतो ना, त्यामुळे मी तुला बोलवते. तेव्हा तो म्हणायचा, मॅडम असं बोलू नका, तुम्ही जे सांगाल ते मी करेल. हो रे, माहीत आहे म्हणूनच सांगते, पण तुझे काम फक्त स्कूल बसवरच आहे. माझ्यासाठी कार चालवणे हे काही तुझे काम नाही. मॅडम, तुमचे सगळे काम मी करीन हो, मला समाधान मिळतं तुमचं काम केलं की. तो गोडगोड बोलायचा. ती त्याच्या बोलण्यामध्ये गुंतत गेली. एक दिवस कामानिमित्त नवरा अतुल परगावी गेला आणि कामासाठी ती तुषारला घेऊन कारने गेली. परत आल्यानंतर तिने त्याला सोबत थांबशील का म्हणून विचारलं. ती म्हणाली, मी एकटी आहे, मला भीती वाटते. तो तयार झाला. तीच रात्र अधोगतीची रात्र ठरली. तिने त्याला आपली बेडरूम दाखवली. त्या बेडरूममध्ये तिने त्याला मिठीत घेतलं आणि आपल्या नवऱ्याची जागा दिली. तिच्या मांसल गुबगुबीत शरीराचा आनंद घेताना तो बेफान झाला. त्याच्या दणकट स्पर्शाने ती सुखावली. त्या रात्री दोघांनी मनसोक्त शरीर संबंध केले. पण ही वासनेची आग विझली नाही. दिवसेंदिवस त्यात वाढच होत गेली. संधी मिळेल तेव्हा ते दोघे कामुक चाळे करत असायचे आणि शरीर सुखाचा आनंद घ्यायचे. दुसरीकडे अतुलला या सर्वांची कल्पना नव्हती. तो आपल्या व्यवसायामध्ये आणि कुटुंबामध्ये व्यस्त होता. त्याला वाटत होतं की त्याचा संसार सुरू आहे, पण त्याची प्रेमाने केलेली बायको काय खेळ खेळत होती हे त्या बिचाराला माहीत नव्हतं. तो तिला काही विचारत नव्हता, पण दिवसा तिचा कोणताही खेळ खेळण्यास बंधन नव्हते.
पण रात्री तिला नवऱ्या अतुलच्या मिठीत राहावे लागत होते हेच तिला आता नकोशे वाटू लागले. तिला रात्रभर तुषारच मिठीत हवा असा वाटत होता. तिला आता प्रेम विवाह करून संसार थाटणारा, एक संस्था उभी करणारा, तिला सगळी सुख देणारा नवरा नव्या प्रेमातला अर्थ वाटू लागला. त्यातच अतुलच्या नावावर तब्बल 20 लाख रुपयांचा विमा होता हेही तिला माहिती होते. अतुल जिवंत असेपर्यंत तुषारसोबत मनसोक्त शरीरसुख घेता येणार नाही, तसेच विम्याची रक्कम देखील मिळणार नाही. पण तो मेला तर 20 लाख रुपये मिळतील, संस्था आहेच आणि तुषारचे सुख बिनधास्त भोगता येणार होते. या नीच विचारातून तिच्या मनात एक कारस्थान रचलं गेलं. तिने हे तुषारला सांगितलं तेव्हा तर तो खूप खुश झाला. त्याने हा प्लॅन तडीस नेऊन पुढे नवरा बायकोसारखे राहण्याचे वचन दिले आणि तो कामाला लागला. एका अंधाऱ्या रात्री अतुल मोटारसायकलने एकटाच येत होता. ही माहिती मिळाल्यानंतर तुषारने एका वाहनाच्या सहाय्याने अतुलला जोरदार धडक देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी अतुलने हेल्मेट घातले असल्यामुळे तो बचावला. तुषारने तिथून पळ काढला. अंधारात कुणी धडक दिली हे त्याला समजलं नाही. पण अतुल जिवंत बचावल्याने दामिनी चिडली. मात्र त्या अपयशानंतर देखील दामिनी आणि तुषार मागे हटले नाही. आता असा मार्ग शोधायचा होता की ज्यामुळे अतुलचा मृत्यू नैसर्गिक ॲक्सिडेंट वाटेल आणि कोणाचाही संशय त्यांच्यावर येणार नाही. याच विचारामधून एक भयानक प्लॅन समोर आला. त्या दोघांनी सर्पदंशांचा बनाव रचण्याचा निर्णय घेतला. अतुलचा मृत्यू विषारी सापाच्या दंशाने झाला तर तो एक दुर्दैवी ॲक्सिडेंट म्हणून सर्वजण स्वीकारतील असा त्या दोघांचा अंदाज होता. हा प्लॅन प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी 2 गारुड्यांसोबत संपर्क साधला. सोनू आणि उदय या दोघांना त्यांनी कट्टामध्ये सहभागी करून घेतलं. त्यांच्याकडून एक विषारी साप विकत घेण्यात आला. त्या बदल्यात सुरुवातीला काही रक्कम त्यांना देण्यात आली. तर काम यशस्वी झाल्यानंतर अतुलच्या विम्यातील पैशातून 5 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचेही समोर आले. कट पूर्ण झाला होता, फक्त संधीचे ते वाट पाहत होते. गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. अतुल दिवसभराचे काम आटोपून घरी आला. त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्याच घरात त्याच्या मृत्यूचं षड्यंत्र आधीच रचलं गेलं होतं. रात्री झोपण्यापूर्वी दामिनीने अतुलला नेहमीप्रमाणे दूध दिलं. त्या दुधामध्ये गुंगीच्या गोळ्यांचा मोठा डोस मिसळला गेला. दूध पिल्यानंतर काही वेळातच अतुलला गाढ झोप लागली. याच क्षणाची वाट पाहत तुषार घराजवळ दबा धरून बसला होता. रात्र अधिक गडद झाली होती तशी दामिनीने घराचं दार उघडलं आणि तुषार आतमध्ये आला. घरात पूर्ण शांतता होती. गुंगीच्या औषधांमुळे अतुलला काही हालचाल करता येत नव्हती. त्यानंतर तुषारने सोबत आणलेला विषारी साप अतुलच्या पांघरुणात सोडला. काही मिनिटातच त्या सापाने अतुलला दंश केला. विष शरीरात पसरू लागलं. गुंगीत असलेल्या अतुलला स्वतःचा बचाव करण्याची संधी देखील मिळाली नाही. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तुषार तिथून पसार झाला. पण सापाला मात्र घरातच सोडण्यात आलं. बिछाण्यावर अतुलचा मृतदेह तसाच ठेवण्यात आला. खोलीतील परिस्थिती पाहून कोणालाही हा सर्पदंशांचा नैसर्गिक प्रकार वाटावा असा बनाव तयार करण्यात आला होता. शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी सकाळी साधारण 10 वाजण्याच्या आसपास दामिनीने आरडाओरड सुरू केला. कुटुंबियांना फोन करून तिने अतुलला साप चावल्याचं सांगितलं. नातेवाईक आणि परिसरातील लोक घरामध्ये पोहोचले. बिछाण्यावर अतुलचा मृतदेह पडला होता आणि जवळच विषारी साप देखील दिसत होता. क्षणभर सर्वांना हा दुर्दैवी अपघात असल्यासारखं वाटलं. अतुलला तातडीने हॉस्पिटलला नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. दामिनीने सांगितलं की रात्री 2 वाजण्याच्या सुमारास ती आपल्या 6 वर्षाच्या मुलाला घेऊन दुसऱ्या खोलीमध्ये झोपायला गेली होती. सकाळी उठल्यावर अतुलच्या पांघरुणात तिला साप दिसला आणि तोपर्यंत अतुलचा मृत्यू झाला होता. प्रथम दर्शनी तिचं म्हणणं विश्वासाचं वाटत होतं. पण अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेमध्ये एक प्रश्न सतत खटकत होता.
एखादा विषारी साप स्वतःहून पांघरुणाच्या आत शिरून झोपलेल्या माणसाला कसा चावू शकतो? हाच प्रश्न संपूर्ण तपासाची दिशा बदलणार होता. फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आलं. खोलीतील प्रत्येक वस्तूंची तपासणी करण्यात आली. साप ताब्यात घेण्यात आला. वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी अतुलच्या कुटुंबासोबत आणि नातेवाईकांसोबत चर्चा सुरू केली. चौकशी दरम्यान अतुलच्या नातेवाईकांनी एक महत्त्वाची गोष्ट पोलिसांना सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार दामिनीच्या वागण्यात काही काळापासून बदल झाला होता आणि त्यांना तिच्यावर आधीपासूनच संशय होता. त्यामुळे त्यांनी पोलिसांना सर्व बाजूंनी तपास करण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी दामिनीची सविस्तर चौकशी केली. तिचा मोबाईल जप्त केला. तिचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासण्यात आले. त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली. शाळेच्या वाहनाचा ड्रायव्हर तुषार उर्फ निक्की याच्यासोबत तिचे सतत संपर्क होत असल्याचं स्पष्ट झालं. दोघांमध्ये तासनतास फोनवर संभाषण होत असल्याचं कॉल्स रेकॉर्डमधून दिसून आलं. आता तपासाची दिशा पूर्णपणे बदलली. पोलिसांनी तातडीने ड्रायव्हर तुषारला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्याचा मोबाईल तपासण्यात आला. त्यामध्ये पोलिसांना एका विषारी सापाचा फोटो सापडला. हा फोटो या प्रकरणातील पहिला ठोस तांत्रिक पुरावा ठरला. पोलिसांनी तुषारची कसून चौकशी केली. पुरावे एकामागून एक समोर ठेवले जात होते. अखेर त्याने गुन्हा कबूल केला. सोनू आणि उदय या 2 गारुड्यांकडून विषारू साप आणल्याचं स्पष्ट झाल्याने त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणाचा अधिक तपास अजून सुरूच आहे. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.